मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनीच मिळून ह्याच्यातून काही चांगलं घेतलं पाहिजे. अशा काही सिरियल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला चांगलं पण भेटतं. मग मला असं वाटतं की आपला दृष्टिकोन असला पाहिजे की आपल्याला त्याच्यातून वाईट घ्यायचं आहे की चांगलं घ्यायचं आहे. क्रीडापेक्षा बाकीच्याच गोष्टी जास्त येतात आणि त्याचा राग यांच्या मनामध्ये की त्यांना आवडत नाही, ही मला अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट वाटते, सकारात्मक वाटते की जर बदल करायचा असेल याच्यामध्ये तर ह्याच लोकांच्या हातून होणार क्या आहे. बात आहे. या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जर का लोकांना आवडतं म्हणून देत असतील तर मग अशा प्रकारच्या सिरियल्स बंद करणं हे लोकांच्याच हातात आहे. सिरियल्समध्ये पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये समतोल दाखवला पाहिजे, जो नाही दाखवला जात. एका गाण्यांवर सुद्धा चित्रपट चाललेले आहेत. बरं, स्टोरी काय असेल वगैरे त्याचं काही देणं घेणं नाही. मी एका फिल्मच्या सेटवरती खूप चिडले दुपारी लंचला आणि मी लिटरली तांडव केला की मी हे नाही करणार, मला कंटाळा आलाय रडून. तर त्याच्यावर माझ्या प्रोड्युसर आणि डिरेक्टरनी मला येऊन असं सांगितलं, मॅम प्लीज रडा, त्याशिवाय आमचे पैसे परत येत नाहीत. नमस्कार, यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विषय निवडला आहे प्रसार माध्यमातून दाखवलं जाणारं स्त्रीचं व्यक्तिचित्रण. प्रसार माध्यम असं म्हटलं की त्यामध्ये TV मालिका, जाहिराती, चित्रपट, वृत्तवाहिन्या या सगळ्यांचाच समावेश होतो. यामधून आपण जे काही पाहत असतो किंवा जे काही दाखवलं जात असतं ते आपल्या मनावरती कुठेतरी परिणाम करत असतं. मग या TVला सेन्सॉरशिप असावी का नसावी? तुम्ही म्हणताय की माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे, पण हा रिमोट कंट्रोल वापरण्याचं भान किती लोकांकडे? तर ही सेन्सॉरशिप असली पाहिजे का? आणि चित्रपटांमध्ये सुद्धा, कारण चित्रपट अनेकदा असं होतं की आपण TVच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा आता ते चित्रपट पाहत असतो जे आपण एरवी पाहू नयेत अमुक वयातल्या मुलांनी, अशी अपेक्षा असते. तर याविषयीची मतं आपण जाणून घेऊया, पण त्याआधी पाहूया ध्वनिचित्रफीत. प्रसार माध्यमांमधील शारीरिक सौंदर्य दाखवण्यासाठी वापरली जाणारी कल्पकता आणि कामुकता यातील रेषा खूपच पुसट आहे. त्यामुळे एकीकडे संस्कृतीचं जतन करणं ही मुख्य गरज आहे, तर दुसरीकडे करमणुकीच्या माध्यमांवर सेन्सॉरशिपची बंधनं असणंही काहींना जाचक वाटतं. एका आधुनिक आणि सुदृढ समाजाकडे वाटचाल करत असताना ही बंधनं नेमकी कशी, किती आणि कुणी पाळावीत यावर योग्य विचार होणं आवश्यक आहे. या ध्वनिचित्रफितीच्या सुरुवातीला जे म्हटलं होतं की कल्पकता आणि कामुकता याच्यामध्ये खूप पुसट अशी सीमारेषा आहे, तर ती कोणी सांभाळायची हा माझा प्रश्न तज्ज्ञांनाही असणार आहे. पण त्याआधी आपण मुलांची मतं जाणून घेऊया. तुझ्यापासून सुरुवात करूया. आता मला सांगायचं आहे की जेव्हा फिल्म रिलीज होते तर तेव्हा सर्टिफिकेट येतं. तेव्हा काय काय फिल्मला असतं यू, म्हणजे सगळीजण युनिव्हर्सल असतात. UA म्हणजे 15+, 15च्या पुढे, आणि A म्हणजे 18+. तर मला सांगायचं की आता हे आयटम सॉन्ग असतात, तर जेव्हा मोठी माणसं ती फिल्म बघायला जाऊ शकतात, पण त्या फिल्मचे प्रोमो सॉन्ग सगळीकडे चालले असतात 24 तास, तर त्याच्यावर काय बॅन नाही लावत, मला हे म्हणायचं आहे. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण तज्ज्ञांकडून याविषयीचं मत जाणून घेऊया. स्मिता ताई, काय सांगाल तुम्ही की अनेकदा चित्रपटांच्या जाहिरातीपासून ही कामुकता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, तर काय याच्यावरती उत्तर? नाही, त्याच्यावर सुद्धा खरं तर सेन्सॉरशिप असायला हवी असते. UA चित्रपट ज्या वेळेला असतो त्यावेळेला ते त्याच्या प्रोमोज किंवा त्याच्या ट्रेलर्स हे आम्हाला सेन्सॉर करून घ्यावे लागतात. आता ते कशा प्रकारे सेन्सॉर करतात आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे त्याचा वापर होतो ही फारच वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी एक वेगळंच सेन्सॉर बोर्ड बसवायला हवं. या मुलांच्या बाबतीत जे काही मुलं बोलत आहेत ती खरी गोष्ट आहे की A सर्टिफिकेट असलं तरीसुद्धा त्याच्यातले जे प्रोमोज आणि त्याच्यातले जे आयटम सॉन्ग्स दाखवले जातात त्याला सेन्सॉर करूनसुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचले जातात. त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे, आणि खरं सांगायचं तर प्रेक्षकांनीच याच्या विरुद्ध कुठेतरी आवाज उठवायची वेळ आली. मला तेजा, तुला किंवा मेघा, तुला विचारायला आवडेल की तुम्ही अभिनेत्री आहात, तुम्ही स्वतः उत्तम नृत्यांगना आहात, आणि आपल्याकडे ही आयटम सॉन्गची आता एक नवी परंपरा तयार होताना दिसते. मेघा, खास करून तुला मला हा प्रश्न विचारायला आवडेल कारण लावणीच्या परंपरेशी तू खूप निगडीत आहेस. तर आपली लावणीची परंपरा आणि आता चित्रपटातून दिसणारी लावणी म्हणा किंवा त्याला आलेलं आयटम सॉन्गचं स्वरूप, काय सांगशील तू याविषयी? मी तुला जे काय आता सांगेन ते अगदी खरं खरं सांगणार आहे, कारण मी जी सुरुवात केली आहे लावणी करायला, मी खूप माया जाधव, सुरेखा पुणेकर यांच्यासोबत काम केलं आहे.
त्यांनी जे पारंपरिक लावण्या सादर केल्यात किंवा त्या अजरामर आहेत. आणि मी त्यांच्यासोबत काम करताना काही गोष्टी अशा समोर आल्या की मी नवीन आहे त्यामध्ये, की लोकांचं नंतर ना इतकी लावणीची टेस्ट बदलायला गेली की ऑडियन्स येणं बंद झालं. कारण त्यांनाच, त्या प्रेक्षकांना ते बघणं नको हवं होतं. कारण चित्रपटातनं जे काही चाललं होतं, ज्या पद्धतीने गाणी सादर होत होती, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, तर त्याचा परिणाम या पारंपरिक या लावण्यांवर आणि बऱ्याच गोष्टींवर, स्टेज कार्यक्रमांवर, स्टेजच्या सगळ्या ह्याच्यावर आल्या. मग याच्यातून लक्षात येतं की फिल्मचा आणि प्रभाव किती असू हा शकतो. प्रभाव झाला. आणि त्याच्यातनं मीही गेले. कारण जेव्हा माझी साडी इथे होती नऊवारी, ती मला कंबरेखाली घ्यावी लागली. कारण प्रेक्षक येणंच बंद झालं आणि त्यांना एक सुंदर मादक दिसणारी स्त्री समोर हवी असते. आणि मी ज्या कुटुंबात वाढले, कारण मलाही पोट आहे, मलाही माझं घर सांभाळायचं आहे, हा एक विचार माझ्या मागे. आणि जेव्हा ही परिस्थिती तुम्हाला करायला लावते आणि ती समोरची माणसं ही तुम्हाला दाद देणारी पण असतात आणि तुम्हाला फ्रस्ट्रेशन देणारी पण असतात, तर हे इतकं वाईट होतं. मनाविरुद्ध काही गोष्टी करायला लागल्या. कारण हे नाही करायचं, हे नाही करायला हवं होतं, हे आपल्याला माहिती आहे. पण ते कुठेतरी करावं लागतं, करावं लागलं. त्याचं मला इतकं वाईट वाटलं, ते आताही वाटतंय. त्याच्यानंतर माझी तर साडी म्हणजे जबरदस्ती माझ्या मेकअप रूममध्ये काही बायकांनी खेचली. काय हे, कुठे नेसते साडी, हे पदर का असा, असं कर, असं वगैरे केलं गेलं. त्याच्यानंतर मी म्हटलं, अरे हा नाईलाज होता, नाईलाज असतो काही वेळेला, पण त्यालाही लिमिटेशन्स असतात. ते लिमिट जर तुम्ही क्रॉस केलं किंवा ते जर तुम्ही केलं तर ते वल्गरच असणार, ते वल्गरच दिसणार. पण त्याच्या मी लिमिटेशन्स पाळल्या आणि ते आजवरही पाळते की नाही, हे जे काय आपण, कारण माझीही मुलं बघतात समोर, माझीही आई बघते समोर, माझीही फॅमिली बघते. त्यांनी असं खाली नजर घालून मला कधीच बघायला नको, त्यांनी असं वर नजर करूनच त्यांनी मला स्क्रीनवर पाहायला पाहिजे, याची मी पुरेपूर मर्यादा राखून मी ते सगळं करते आणि करत आली आहे. क्या बात. पण आपण जो मुद्दा आता चर्चेला घेतलेला आहे, त्यांनी खूप प्रामाणिकपणे हे कबूल केलं की समोरचा प्रेक्षक वर्ग अनेकदा खूप चुकीच्या अपेक्षा ठेवून येतो आणि आम्ही हे करत असतो शेवटी कामासाठी, पोटासाठी, त्यामुळे काही तडजोडी करायला लागतात. त्याच्या तू काय सांगशील याविषयी? मी सुरुवात केली त्यावेळेला नेहमी मला नाही वाटत मला फार जणांनी पंजाबी सूटमध्येही पाहिलं असेल. मी नेहमी साडी, डोक्यावर पदर अशी इमेज घेऊनच या इंडस्ट्रीत आले. पण नंतर आपलीच काही लोक त्या इमेजला नावं ठेवायला लागले की काय तू नेहमी साडी चोळीत असतेस, मग का तुला असंच, जरा ग्लॅमरस राहा. मग हे ना आपल्याच लोकातून येतं. म्हणजे आज असं झालं आहे की आयटम नंबर्स सगळे बघतात पण क्लासिकल नंबर्स कोणाला बघायचे नाही आहेत. मी सुरुवात केली म्हणजे माय मॉम इज अ क्लासिकल डान्सर आणि जो बॅकग्राऊंड होता, आम्ही फिल्म्स पण बघायचो. त्यावेळेला त्या अशा फिल्म्स असायच्या जिथे क्लासिकल आयटम नंबर्स असायचे. त्यावेळेलाही प्रमोशनल सॉंग्स असायचे फिल्म्समध्ये, नाही असं नाही, पण ते प्रमोशनल सॉंग्स खूप वेगळे असायचे. दे वर क्लासिकल कुठेतरी बेस असायचा, खूप सुंदर गाणी असायची. तो बेस कुठेतरी डोक्यात होता, तिथून मी सुरुवात केली. मी क्लासिकल शिकायला घेतलं आणि आज मला कुठेतरी वाईट वाटतं की मी का शिकले, का एवढी मेहनत केली, त्यातला इथे काहीच उपयोग नाही. या दोघीजणी निदान ग्लॅमरस तरी कामं करणाऱ्या. माझ्या बाबतीत तोही प्रकार नाही. आम्ही निमूटपणाची एक वेळी दोन्ही खांद्यांवरनं पदर अशीच कामं केलीत. गंमत सांगू का, हा दोष न नजरेतला आहे. याचं कारण सांगते मी. माझ्या सुरुवातीच्या काळातले काही फिल्म्स DVD मी माझ्यासाठी म्हणून रेकॉर्ड करून ठेवले आहेत. आणि अचानक मी एक दिवस संध्याकाळी 4-4:30 वाजता अचानक घरी आले, बाहेर गेले. आणि माझा नातू वय वर्ष 14 आणि त्याचा एक मित्र, तो त्याच्यापेक्षा जरा 2-3 वर्षांनी मोठा, हे ते फिल्म बघत बसले होते. मी आतमध्ये जाऊन कपडे वगैरे चेंज करून जरा बाहेर येते तोपर्यंत माझा नातू त्याच्या मित्राला तुडवत होता. मला काही कळे ना की हा प्रकार का. अरे थांब आजी, हा बघ काय म्हणाला, हा म्हणाला काय फटका दिसते. आता बघ, वय वर्ष 16, माझा नातू वय वर्ष 14 आणि दोन्ही खांद्यांवरनं पदर घेतलेली मी तरुणपणातली, हा मला फटका म्हणतो.
ॲट माय एज. त्यामुळे नजरेतला दोष आहे हा वृत्तीतला दोष आहे. पण अनेकदा मला वाटतं स्मिताताई, म्हणजे ही जी प्रसारमाध्यमं आहेत किंवा हे चित्रपट बनवणारे आहेत, हे या विकृत मनोवृत्तीला खतपाणी घालतात का? नाही, असं म्हणून नाही चालणार. शेवटी एक गोष्ट खरीच आहे की हे शेवटी समाजाचं चित्रण असतं. तसंच जर असतं तर मग सगळे संत ज्ञानेश्वर का नाही बनले, सगळे संत तुकाराम का नाही झाले, शिवाजी महाराज का नाही निपजला आमचे बाबांचे पिक्चर्स बघून, मराठा तितुका मेळवावा पाहून का नाही सगळे सरदार घराण्यात जन्माला आले. म्हणजे वाईट मनोवृत्ती हा स्थायी भाव आहे माणसाचा आणि त्याला काहीतरी एक कारण लागतं. आज ज्या वेळेला आपण असे वेगवेगळे विचित्र प्रकार समाजात घडणारे ऐकतो, त्याला वय वर्ष 4 महिन्याची मुलगी पण चालते हो, त्याला वय वर्ष 5 वर्षाची मुलगी पण चालते. मग त्याला काय म्हणायचं, कपडे वाईट होते घातलेले, कपडेच घातलेले नव्हते, छोटं बाळ ते 6-7 महिन्याचं. मग त्यावेळेला कुठची वृत्ती असते ही? त्यामुळे हा वृत्तीतला दोष आहे. नकार न पचवण्याची ताकद आहे. नकार न पचवणं हा फार मोठा दोष आहे सध्या पुढच्या पिढीतला आणि त्याच्यासाठी जबाबदार आईवडील आहेत. नकार पचवायची ताकद ते जेव्हा स्वतःच्या मुलामध्ये देतील तेव्हाच ते मूल चांगलं माणूस म्हणून निपजणार, नाहीतर हे समाजातले प्रकार घाणेरडे चालूच राहणार. संजीवनी ताई, तुम्ही काय सांगा? आई वडील जबाबदार आहेत आणि माध्यमही जबाबदार आहे, त्यात काही वादच नाही. आज कुठल्याही व्हिडिओ, म्युझिकचे व्हिडिओज तुम्ही बघा, इतके घाणेरडे असतात की जणू काही प्रत्येक मुलगी त्या गाण्यावर नाचणारी ही माझ्याकडे या असंच इन्व्हिटेशन देत असते, असंच आमंत्रण सगळ्यांना देत असते. अशा प्रकारचे जर सतत तुम्ही बघत असाल आणि ज्याच्यावरती काही मॉनिटरिंग नाही आहे, घरच्या आईवडिलांना वेळ नाही आहे तुम्हाला बघायला, झोपडपट्टीमध्ये तर याचा काही जाणीवच नाही आहे की याच्यात लक्ष द्यायला पाहिजे, अशा सगळ्या तरुण, आज हा देश जगातला तरुण देश आहे, ह्या तरुण मुलांची मानसिकता ह्या सतत 24 तास दाखवणाऱ्या कामुकतेने काय होणार याचा आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे. आता असं म्हणाले की तुम्ही सगळेजणच बघत असाल की अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम होतात. 4 वर्षाची, 6 वर्षाची, 8 वर्षाची मुलगी आहे, आईवडील किती जबाबदार आहे त्याने तुम्ही बघा की तिला एक कार्यक्रम सादर करायला सांगितला जातो, तो असला सादर केला जातो, तो एक लावणीचा, ती 6 वर्षाची किंवा 7 वर्षाची मुलगी ठुमके नसरे करत संबंध नाच करत असते आणि जे 16व्या वर्षी भावना मनामध्ये यायला पाहिजेत किंवा येतात त्या ती 6 वर्षाची किंवा 8 वर्षाची, 10 वर्षाची मुलगी दाखवत असते. तर ह्याला जबाबदार आईवडीलच आहेत की नाही. आईवडिलांनी त्या मुलीला कशा प्रकारचं नृत्य शिकवलं पाहिजे, कुठल्या प्रकारची गाणी म्हटली पाहिजेत, ती अतिशय घाणेरडी आयटम सॉंग जसे ज्या असतात की हलकट जवानी वगैरे, ते तोंडातून काढायला सुद्धा लाज वाटते आपल्याला. अशा प्रकारच्या गाण्यांवरती आईवडील जर आपल्या मुलींना तयार करणार असतील तर नाचायला, तर या देशामध्ये मला असं वाटतं की आता ज्या काही घटना आम्ही वर्तमानपत्रात वाचतो, टी व्हीवर बघतो, याला काहीही पर्याय राहणार नाही. आम्ही हे बंद पाडायला पाहिजे. सेन्सॉरवरती मी फार हे करत नाही आहे की सेन्सॉर असा पाहिजे, कारण सेन्सॉर हा शब्द उच्चारला की अनेक नॅचरल उर्मी किंवा ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरती देखील येऊ शकतात, धार्मिक येऊ शकतात, इतर अनेक गोष्टीचा येऊ शकतात. त्यामुळे सेन्सॉर करताना आपण अतिशय सावध असलं पाहिजे. जसं शिस्त लावायची की नाही, हो लावायची, पण याचा अर्थ गळ्याला फास होईल अशी शिस्त नाही लावायची. तसंच सेन्सॉर हवा आहे, तो एक दिशा दाखवायला हवा आहे, पण याच्या पलीकडे आम्ही स्वतः जागरूक असलं पाहिजे, आईवडिलांनी जागरूक असल्या घाणेऱ्या गोष्टी कुठल्याही स्पर्धेमध्ये पहिला नंबर येण्याकरता किंवा लाख रुपये मिळवण्याकरता आपल्या मुलांना अजिबात पाठवू नका. म्हणजे आपण प्रवाहाबरोबर किती वाहत जाणार हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. मागे एकाला आपलं मत मांडायचं आहे. जैसे कि मैडम ने कहा कि आजकल के लाइफ में जो सॉन्ग्स रहते हैं वो बहुत बुरे रहते हैं, तो वही टॉपिक पे मुझे एक क्वेश्चन पूछना है कि आजकल के लाइफ में बहुत खून के केसेस होते हैं, तो टेलीविज़न वाले सोचते हैं कि बच्चों के ऊपर खून को देखकर गलत प्रभाव पड़ेगा, तो क्या आइटम सॉन्ग्स देखकर और वुमेन को छोटे कपड़े में देखकर क्या बच्चों के ऊपर गलत प्रभाव नहीं पड़ता? बरोबर आहे, पडतोच प्रभाव. आणि हाच मला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्यांनी जसं सांगितलं की खून किंवा हाणामारी याच्या बातम्यासुद्धा सातत्याने आपल्यापर्यंत येत असतात आणि या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असताना त्यामध्ये सुद्धा स्त्रियांचं चित्रण असतं. तर मला आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जायचं आणि मग या दोन्ही मुद्द्यांची आपण एकत्र चर्चा करूया की ही जी सेन्सॉरशिप हवी, जसं बाईंनी आता सांगितलं की ती आपल्या हातात असायला हवी असं बाईंना वाटतं. तुमचं काय मत आहे तेही मला जाणून घ्यायचं आहे. आणखीन एक मी नवीन मुद्दा उपस्थित करते, मग या दोन्ही मुद्द्यांवर आपण चर्चा करूया. वृत्तवाहिन्याही तुम्ही पाहत असता, या वृत्तवाहिन्यांवरून 24 तास तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचत असतात. त्यांच्यामधलं स्त्रियांचं चित्रण कसं असतं
त्यामध्ये ज्या स्त्रीविषयक बातम्या असतात त्या कशा पद्धतीने दाखवल्या जातात आणि ही पद्धत तुम्हाला पटते का, बदलाविषयी वाटते का, की आहे ती योग्य वाटते? आपण पाहूया एक ध्वनी चित्रफित आणि या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करूया. आधुनिक आणि उदारमतवादी धोरण असलेल्या आपल्या देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. हुंडाबळी, बलात्कार, स्त्रीभ्रूण हत्या अशा घटना थांबवण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा प्रसारमाध्यमांकरवी या घटना रंजकपणे दाखवल्या जातात. यातूनच स्त्रीची अबला नारी ही प्रतिमा जनमानसात रुजत जाते. त्याचे दूरगामी परिणाम समाजाच्या विचारधारेवर काय होतात हा विचार महत्त्वाचा आहे. मी हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचं कारण हेच की आपण म्हणतोय सेन्सॉरशिप हवी, सेन्सॉरशिप हवी. वृत्तवाहिन्या ज्या खरं तर लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ मानल्या जातात, त्यांना सुद्धा आता व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती त्यांच्याही बंधनं घालण्याची वेळ आली आहे का? काय वाटतं, तुझ्यापासून जाणून घेऊया. मैं कहना चाहता हूँ सेंसरशिप पे, जैसे कि अभी कहा है कि एड्स में भी सेंसरशिप होते हैं. जो ऐड अगर गलत है तो उनको सेंसरशिप बोर्ड हटा देता है. अगर वो ऐड दिखाया है, लोग उन पे विश्वास करने लगे, पर बाद में पता चला कि वो ऐड रॉन्ग है, तो सेंसरशिप ने उसको हटा दिया. फिर बाद में ऐसा ऐड क्यों नहीं आता वो बताने के लिए कि ये ऐड रॉन्ग था, इस पर विश्वास ना करें. तो ये क्यों नहीं होता? ताकि तभी तो लोगों में जागरूकता फैलेगी और लोग वो प्रोडक्ट खरीदना बंद करेंगे. अगदी बरोबर आणि अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे. हां, तुला काय सांगायचं आहे? आपण न्यूजमध्ये बघतो की एका बाईवर अत्याचार जर झाला तर तो सारखा फ्लॅश करून दाखवला जातो. पण तेच जर एखाद्या कर्तृत्ववान बाईनी काही चांगलं काम केलं ते सारखं का नाही दाखवलं जात? क्या बात आहे. आपल्या देशातल्या स्पोर्ट्स विमेनचं एक्झाम्पल मला घ्यावं लागतं की त्या एखाद्या टोर्नामेंटला जातात, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतात, पण त्यांच्याविषयी एवढ्या न्यूज जास्त दाखवल्या का नाही जात? ते जर आपल्या देशात एखाद्या क्रिकेटरनी 1 6 मारला तर ती न्यूज सारखी येईल. पण स्पोर्ट्स विमेननी जर एक ही टोर्नामेंट जिंकली, आपण मेरी कॉमचं एक्झाम्पल घेऊ, ती आजवर 5 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून चुकलेली आहे. पण आपल्याला मेरी कॉमविषयी गेल्या वर्षी जेव्हा ती ऑलिम्पिक्समध्ये गेली तेव्हा कुठे मेरी कॉम ह्या आपल्या देशातली हे आपल्याला कळलं. मग हे न्यूजचं हे काम नाही आहे की त्यांनी स्पोर्ट्स विमेनला पण तेवढाच प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे जेवढा तो इतरांना खूप देतात. सुंदर मुद्दा मांडलेला आहे. मला वाटतं जोरदार टाळ्या तिच्यासाठी. आपण थोडंसं या बाजूकडे येऊया, मग परत इकडे येऊया. हां, माझं म्हणणं आहे की मध्ये लंडन ऑलिम्पिक्स 2012मध्ये आपण बघितलं की सायना नेहवाल टेनिस खेळत होती. सायना नेहवालला सचिन तेंडुलकरनी गिफ्ट दिलं, पण त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर इन्क्लुडेड होता म्हणून ते न्यूजमध्ये आपल्याला दाखवलं. पण सायना नेहवालनी लहानपणी आपली शाळा सोडली कारण का तिला फक्त टेनिस खेळायचं होतं आणि तिला आपलं करिअर फक्त टेनिस आणि टेनिसमध्येच बॅडमिंटनमध्ये करायचं होतं. पण हे आपल्याला कधीही न्यूजमध्ये दिसलं नाही. पण जशी आता ती व्हिडिओ दाखवली, ते एकच शॉट तो सारखा फ्लॅशबॅक करून दाखवला, याचा परिणाम नक्कीच मुलांवरती पडत असणार. तुला काय म्हणायचं? बातम्यांमध्ये आपण बघतो कोणावर अत्याचार झाले, बलात्कार झाले, तर आपल्याला त्या स्त्रीची पूर्ण अशी बॉडी दाखवली जाते आणि फक्त चेहऱ्यावर एक ब्लर केला जातो. तर जर चेहऱ्यावर ब्लर करायचं आहे तर आपण आयडेंटिफाय नाही करू शकत त्या स्त्रीला, बरोबर? तर ते बॉडी तरी कशाला दाखवायची आपण? फक्त ती बातमी येऊ शकते ना की अशा मुलीवर अशा अत्याचार. म्हणजे बातमी खळबळजनक करण्यासाठी त्याच्या दृश्य माध्यमाचा जो वापर केला जातो त्यावरचा हा आक्षेप आहे. तुला काय सांगायचं आहे? मला एक मीडियाचा प्लस पॉईंट सांगायचं आहे की जर कुठल्या बाईवर बलात्कार होतो तर मीडिया जर तिचं फेक नाव सांगते ते त्याचा प्लस पॉईंट आहे आणि तिचा जो चेहरा आहे तो ब्लर करून दाखवते, त्याच्याने तिच्या म्हणजे आत्मसन्मानावर एवढं नाही होत. बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. पण मला आता याविषयी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचंही मत ऐकायचं आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा बलात्कारावरची बातमी होते, त्यानंतर त्यावरती चर्चा होते, परिसंवाद होतो, या परिसंवादाचा रोख काय असतो अनेकदा की या स्त्रिया कसे कपडे घालतात, त्या म्हणून बलात्कार करण्यासाठी पुरुष प्रेरित होतात. पण पुरुषांच्या मानसिकतेचा कुणी कधी विचार केलाय का? या बाबतीत दोघांचीही चूक आहे. म्हणजे पुरुषांचाही मानसिकता तुम्ही विचारता की ती चुकीची आहे आणि ऑन द साईड आपण असं पण म्हणतात की नाही मुलीने छोटे कपडे घातलेले किंवा काही. आता जसं आपल्याला मॅमने सांगितलं त्या गोष्टींसाठी कुठल्याही वयाची कुठल्याही तुम्हाला कशीही बाई चालते, त्यासाठी तुमची मानसिकताच ही पुरुषांची खरीच वाईट आहे. आणि असं नाही की ती सगळ्यांचीच आहे,
पण ती जी मानसिकता आहे ती कदाचित कमी करण्यासाठी पण प्रसारमाध्यमांचा खरंच खूप चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी प्रसारमाध्यमांनी जसं आत्ता म्हटलं गेलं की सकारात्मक गोष्टी सुद्धा वारंवार दाखवल्या पाहिजेत तर त्या प्रभावशालीरित्या आपल्या समोर येतील. हां, तुला काय म्हणायचं आहे? आत्ताच ही म्हणाली की बायकांनी कसे कपडे घातले हाही एक खूप मोठा फॅक्टर असतो, पण हे मला असं म्हणायचं की हे चूक आहे. कारण आजवर जेवढे बलात्कार घडले आहेत आपण त्याच्यात पाहिलं, त्या केसेसचा एक सर्वे केला गेला होता. त्याच्यात असं पाहण्यात आलं होतं की जितक्याही बायकांवर बलात्कार झाले आहेत त्या मोस्टली बायका एक तर साडी, पंजाबी सूट किंवा ज्या अगदी लहान वयाच्या मुलींवर झाला आहे त्या फ्रॉकमध्ये होत्या. पण हा जो एक म्हणतोय की पुरुषांना आपण प्रेरित करतो, हे अतिशय चूक आहे. कारण आपण ड्रेस घातलेले असतात किंवा साड्या घातलेल्या असतात तरीही हे होतं. म्हणजे मुळात यातली मानसिकता हेच कारण आहे. तुला काय म्हणायचं आहे? आपण आता एक ध्वनी पाहिली. चित्रण पाहिलं, त्याच्यामध्ये ज्या बाईवर अत्याचार करताना आपण ते स्पष्ट बघितलं. तर आता मला असा प्रश्न विचारायचा आहे, ते शूट करताना तर ते माणसं असतीलच, ते दाखवत असतील, कॅमेरामॅन असेल, तो अँकर असेल त्या शोचा, न्यूज चॅनलचा, तर तो का नाही वाचवत त्या स्त्रीला? मुकेश जी शर्मा आपल्याशी या विषयावर काही बोलू इच्छिता? बहुत अच्छा सवाल है. दिस इज एथिक्स, इसको बोलते हैं ना हम इंग्लिश में एथिक्स. सो बेसिकली ये एथिक्स होती है जर्नलिज्म की. ये उन लोगों को सोचना चाहिए जो कैमरा लेके जा रहे हैं कि अगर ऐसा हो रहा है तो दे शुड अवॉइड इट. नक्कीच, म्हणजे प्रसार माध्यमांची जबाबदारी आहे की आम्ही काय दाखवणार आणि काय कशाचे आम्ही साक्षी होणार. मला फक्त एवढंच वाटतं की त्यांना ते दाखवणं जास्त महत्त्वाचं वाटतं, थांबवण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. अगदी ते योग्य इकडे शब्दात दाखवणार आणि त्याच्यावरती ते सांगणार की असं नाही करायला पाहिजे होतं, मग हे असं झालं, मग तसं झालं, मग ह्याच्यावर तुम्ही केस ठोका आणि बायकांनी उभं राहायला पाहिजे. तिकडे जाऊन का नाही थांबवलं? म्हणजे हा पुन्हा दुटप्पीपणा आहे. म्हणजे एका बाजूला आम्ही स्त्रीची भूमिका मांडतोय असा आव आणलेला आहे, पण तिथे पुन्हा स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणूनच TRP साठी वापर केला जातो. संजनी ताई काय सांगाल आता तुम्ही? इथे देखील ज्या मुलीला किंवा ज्या स्त्रीला मारताना दाखवलेलं आहे तिला फरफटत घेऊन मारलं जात आहे. आणि काय होतं आहे, हे तुम्ही एकदा कुठेतरी घडलेली घटना आहे, वर्तमानपत्रात तुम्ही कदाचित एखादा फोटो बघाल, पण दिवसभर जेव्हा तुम्ही ह्या दाखवा, खरं 24 तास आम्हाला हे बघायची जरूर आहे का? मनावरती जो काही परिणाम होतो, स्त्रियांच्या किती मनावरती परिणाम होतो, बघणाऱ्यांच्या दृष्टीने तो विपरीत होतो. आता म्हणाले की कमी कपडे घातलेल्या स्त्रियांवरती बलात्कार होतो, हे चुकीचं आहे. पण मला असं वाटतं की जे कमी कपड्यांमध्ये आणि चेतवणाऱ्या अशा प्रकारच्या फिल्म्स, व्हिडिओ जे तुम्ही सतत मुलं बघत असतात, तरुण माणसं बघत असतात, त्यांच्या मनामध्ये काय घडतं आहे त्याचे हे परिणाम आहेत जे आपल्याला ह्या अशा प्रकारच्या याच्यात दिसतात. आणि लोकांना ह्या अशा प्रकारे करायला प्रवृत्त होतं आणि आपण काही आपलं होणार नाही याची त्यांना कुठेतरी खात्री पडते की हे चाललं आहे, हे समाज मान्यता आहे या गोष्टीला. अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आपण दाखवत आहोत, त्याच्यावरती देखील आपण विचार करायला पाहिजे की आम्ही चालू देणार आहोत का अशा प्रकारे. तुला काय म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं आहे की बायकांना मारतात, अगर बायका अशा सुटल्या मारायला तर ते मीडियामध्ये नाही दाखवत, बायकांना मारतात तेच दाखवणार, असं का? बरोबर आहे, पण किती बायका इतकं डेअरिंग करतात? अजून इतकं बायकाने केलेलं नाही आहे की उद्या काठ्या घेऊनच बडवायचं यांना. काही ठिकाणी केलेलं आहे. कशा प्रकारे की एखादा व्यसनी माणूस आहे, तो अजिबात ऐकत नाही आहे आपल्या बायकोचं, तिला घराबाहेर काढतोय, मुलांना छळतोय, तर बाकीच्या बायकांनी एकत्र येऊन त्या नवऱ्याला थांबवलेलं आहे आणि मारलेलं आहे अक्षरशः की तू घरात जायचं नाही, तुझं असं वागणार असेल तर समाजामध्ये हे बदल होतील. दुर्दैवाने आम्हाला हिंसेने नको आहे, पण त्याला जर उपाय राहिला नाही तर हा मार्ग स्त्रियांनी काही गावांमध्ये वापरलेला आहे. पण मला वाटतं त्याला प्रसार माध्यमांनी जितकी हवी तितकी चर्चा घडवली का या विषयावर? नाही घडवली, कारण आम्हाला त्याच्यामधून लोकांना काही शिक्षण द्यायचं आहे किंवा हे आमचं हेच राहिलेलं नाही. आज कुठल्याही न्यूज चॅनलचा हे उद्देशच राहिलेला नाही की आम्हाला समाजाला काही द्यायचं आहे, काही चांगलं घडवायचं आहे. आम्हाला फक्त जे घडतंय ते कसं चटकमटक करून दाखवायचं आहे. मला याविषयी एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की दोघींनाही, स्मिता ताई तुम्ही या विषयावरती सांगू शकाल आणि तुम्ही स्वतः वृत्त निवेदिका होतात. एक चांगली बातमी कशी असते की जी जे घडलं ते सांगते की त्याला कुठला तरी रंग देऊन सांगितलं जातो? काय योग्य नाही, जी अत्यंत वास्तव असेल तीच बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच प्रमाणात पोहोचली पाहिजे. त्याला तिखट मीठ लावून सांगणं हे बातमीदाराचं काम नाही. त्याचं काम एवढंच आहे की अत्यंत अलिप्तपणाने जगाच्या पाठीवर जिथे जिथे अशा प्रकारच्या घडामोडी होत असतील त्या लोकांपर्यंत वास्तवतावादी दृष्टिकोनातूनच पोहोचल्या पाहिजेत. याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याच्या बेडरूममध्ये झाकलं पाहिजे तसं नाही, दुसऱ्याच्या बेडरूममध्ये डोकावलं पाहिजे, त्याची प्रायव्हसी तुम्ही तोडली पाहिजे तसा होत नाही. त्यामुळे पण आज हे घडताना दिसतंय, हे प्रत्येक ठिकाणी घडताना दिसतंय. त्याला भरपूर तिखट मीठ लावून काही गरज नसताना ते फ्लॅशेस पुन्हा 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 दाखवले जातात, त्याची काहीही गरज नसते.
आज काही कारण नसताना ही सगळे स्त्रियांवरचे अत्याचार, कोर्टामध्ये त्यांना झालेल्या शिक्षा, त्या शिक्षा कशा प्रमाणात झाल्या आणि त्यावेळेला त्यांच्यावर काय परिणाम झाले आणि त्याच्या पुढे काय झालं हे नाही दाखवत, पण त्या ठिकाणी काय काय गोष्टी घडल्या या गोष्टी फार पण त्याच वेळेस महाराष्ट्रात एखादी आई न्यायासाठी झगडा करत असते तर तिची बातमी मात्र मीडिया तेवढ्या मोठ्या उचलून प्रमाणात घेतली जात नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही काय सांगाल संजनी ताई, एक चांगली बातमी कशी असावी, कारण तुम्ही स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रातले आहात. बातमी ही बातमी असायला पाहिजे. बातमीमध्ये व्ह्यूज नको. न्यूज इज ओनली न्यूज, नॉट व्ह्यूज. आज प्रत्येक कुठलाही नवीन जरी पत्रकार असं, कारण हल्ली टेलिव्हिजनच्या पत्रकारितेसाठी काही ट्रेनिंग नसतं, काही तुमची तयारी करून घेतली. एक हे हातात घेतला माईक की कुणालाही काही वाटेल ते प्रश्न विचारायला तुम्ही मोकळे होता. त्यामुळे इतके निरर्थक. माणसं ॲक्सिडेंट झालेला आहे, काहीतरी भयंकर घडलेलं आहे, तिथे मदत करण्याच्या दृष्टीने काही तुम्ही माहिती देऊ शकता का, हे न करता ते त्यांना आता कसं वाटतं, अरे माणसं मरून पडलेत, कसं वाटतं, हा कसा प्रश्न असू शकतो. कारण तुम्ही पत्रकारांना तयारच करत नाही आहात. कोणाच्याही हातामध्ये देऊन ते न्यूज न देता व्ह्यूज देतात. चांगलं आहे वाईट आहे, तुम्हाला काही अधिकार नाही अशा प्रकारे त्याच्यावरती टिप्पणी करण्याचा. या बाजूनी बरेच हात येतात. आपली संवेदनशीलता इथे कुठेतरी हरवताना एकंदरच दिसते आणि खास करून त्यांची दिसते ज्यांच्या हातात हे सगळं घडवण्याची ताकद आहे. काय सांगशील? मला असं वाटतं की जेव्हा अन्याय होतो एका बाईवर तेव्हा ते अन्याय दाखवतात टी व्हीवर, 2दा-3दा दाखवतात, पण ती त्याच्यावर काय आवाज उचलते, आपल्या विरुद्ध जे होतं आहे त्याच्यावर काय आवाज उचलते ते नाही दाखवत, इतक्या ह्याच्यात प्रमाणात दाखवत नाहीत. आणि मला हे पण म्हणायचं आहे की एका स्त्रीला इन्साफ का नाही मिळत, इन्साफ मिळायला तिला एवढा वेळ का लागतो, जर तिच्यावर अत्याचार झाला आहे तर त्याला एवढा वेळ का लागतो. मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा की काहीतरी वाईट घडल्याचं सांगितलं जातं पण त्याचा पाठपुरावा पुढे होत नाही की पुढे काय झालं, त्या महिलेला न्याय मिळाला की नाही, शिक्षा झाली की नाही, हे मात्र आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. आम्ही इतक्या घाईमध्ये असतो. ही बातमी संपली की दुसरीकडे आत्महत्या केली ती दाखवा, तिसरीकडे काय एखाद्या सिनेमा स्टारचा अफेअर आहे ते दाखवा, तिकडल्या काहीतरी गोष्टीचा. याच्यामध्ये कोणालाही गांभीर्य राहिले नाही सत्य पोहोचवण्याची आणि याचे सगळे परिणाम आपण सगळेजण भोगतो आहोत. हा, तुला काय सांगायचंय? हे सर्व अन्याय आणि बलात्कार वगैरे जे होत आहेत ते कशामुळे होतात? ते लस्टमुळे होत आहेत, फक्त आणि फक्त पुरुषाचं अट्रॅक्शन मुलीकडे. पण त्याच मुलीला जर त्याने, बायको तर वेगळीच गोष्ट, बायकोला तर आता माणसं मारतायत, पळून पळून मारतायत, पण त्याच मुलीला जर त्याने आपल्या बहिणीच्या किंवा मुलीच्या रूपात बघितलं तर हे सर्व होणार नाही असं मला वाटतं. प्रेक्षकांमधून एक हात उंचावतोय. बहुत सारा केसेस हो रहा है, लड़कियों के खिलाफ बहुत सारे अत्याचार हो रहे हैं. इनफैक्ट क्राइम पेट्रोल में आधा से ज़्यादा केसेस लड़कियों के खिलाफ ही रहता है. एवरीवेयर न्यूज़ चैनल्स एंड ऑल, एवरीवेयर सब रहता है. एंड इसके वजह से क्या हो रहा है, सोल्यूशन इसका कोई निकल नहीं रहा है. ऐसे केसेस बहुत बढ़ते ही जा रहे हैं, सिर्फ यही केसेस दिखाते हैं बट सोल्यूशन कहीं नहीं दिखाया जा रहा है. इसको कैसे बचाया जाए? संजीवनी ते काय कारण सांगा? आपण सोल्युशनचा विचारच करत नाही. आज जी आपण चर्चा करतोय तो एक खरं सोल्युशन आहे की आम्ही हे अशा प्रकारे सतत सगळ्या माध्यमांमधून स्त्रीला जर असंच दाखवणार असो, मग युद्ध असो, युद्धजन्य स्थिती असो, गरिबी असो, अकाल असो, या सगळ्यामध्ये सगळ्यात भरडली जाते ती स्त्री, आई, बहीण, मुलगी, पत्नी, या सगळ्या जणी भरडल्या जातात आहेत. परंतु आम्हाला याची काही पर्वा नाही, कारण आम्ही असं वरवरचे चर्चा करणार आणि घरी जाणार. आम्ही मूळ जो मुद्दा आहे जे आम्ही समोर बघतो, 24 तास बघतो, 24 तास तरुण माणसं जर अशा प्रकारे उघड्या नागड्या स्त्रिया बघणार असतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरा काही बदल होणार नसेल तर ह्याच दुर्दैवाने ही जी म्हणते अशाच प्रकारचे दुर्दैवी घटना आपल्याला बघाव्या लागणार आहेत, आम्हाला लिहाव्या लागणार आहेत आणि आपल्याला कार्यक्रम करावे लागणार. बदल करायचा असेल तर हे बंद व्हायला पाहिजे, नक्कीच व्हायला पाहिजे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. संजीवनी ताई, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य. मुकेश जी, आपकी अनुमती से मैं कुछ कहना चाहूंगी. जर मला सांगा, आपण सगळ्यांनी ही चर्चा केली, तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की हे जे काही चित्रण दिसतं ते चुकीचं आहे आणि ते बदलायला पाहिजे. आपल्या हातात आपला रिमोट कंट्रोल आहे. समजा आपण ठरवलं की आम्ही वर्षभर अशा पद्धतीच्या मालिका बघणार नाही आणि तुमच्या आयुष्यात या मालिका न बघितल्याने जो वेळ वाचला त्याचा तुम्ही कसा उपयोग केलात हे तुम्ही आम्हाला 1 वर्षांनी कळवाल का? तर आपण त्या लोकांसमोर मांडूया आणि त्याच्यातून कदाचित वेगळं चित्र दिसेल. तुमची तयारी आहे हे करण्याची? कुणाकुणाची तयारी आहे? कृपया हात वर करा. कारण तुम्ही उद्याची आशा आहात. मुकेश जी, मुझे लगता है अगर आपकी अनुमति हो तो इस प्रकार का कोई प्रोग्राम हम फिर एक बार 1 साल के बाद करके शायद देख सकते हैं. नहीं, मैं समझता हूँ कि मैं इस प्रोग्राम को कंटिन्यूस इसी फॉर्म में करूँगा एंड आई विल कंटिन्यूस, आई वांट टू टॉक. बहुत सारी चीज़ें ऐसी हैं एंड आई विल ऑल्सो गेट लॉट ऑफ अदर पीपल, क्योंकि मेरा ये कहना था कि जब हमने मीडिया का, न्यू मीडिया स्पेशली, जब डिजिटलाइजेशन हुआ और जब हमने इसको गले लगाया 90s के आसपास,
तो उस दौर में हमने बहुत सारी टेक्नोलॉजी ले ली, बहुत सारी चीज़ें ले ली। मैं सारा दोष इसको भी नहीं दूंगा क्योंकि टेक्नोलॉजी इतनी तेज़ी से हमारे आगे आती गई कि हम जब तक लॉस बनाते सोचते तब तक हमारे हाथ में सब कुछ आ गया और हम वी वर टू लेट। लेकिन मेरा ये वही मानना है कि जब आप एक नया पौधा लगाते हैं और उस पौधे को जब आप या तो उसको सीधा रखने का एक ही तरीका है कि उसमें एक डंडा लगा दें तो कम से कम वो सीधा जाएगा। तो हमने इन लॉज में मीडियाज़ के उसमें कोई सेंसरशिप की या कोई वुमेन का चित्रण कैसे करें या बच्चों के लिए कब प्रोग्राम दिखाने चाहिए कैसे, कुछ नहीं किया और वो खुलता चला गया। आज वो हमारे ही सामने मुँह खोल के हम खड़ा हुआ है और हमारी अपनी जो हमारी कल्चर है, हमारी अपनी, उसको सबको निगल रहा है, वो खा रहा है। तो इसलिए मैं तो इसको करूँगा और मैं यही चीज़ों में और भी लोग बुलाता रहूँगा और आप जैसे लोग जो आ करके इस पर कुछ नहीं करें तो बार बार हम उस लाइन का एक लाइन खींचने की कोशिश करेंगे कि देखो सच्चाई ये नहीं ये है। कितने लोग इसको समझते हैं ये अब उनके ऊपर है, बट वी विल कंटिन्यू टू डू सो। दिस इज वॉट आई एम ट्राइंग टू डू, दैट इज व्हाई आई एम सिटिंग माई सेल्फ इन द प्रोग्राम। संजीवनी नाही, मला आणखीन एका माध्यमाच्याबद्दल बोलायचं आहे, ते म्हणजे इंटरनेटचं माध्यम. आज इंटरनेटच्या माध्यमामधून सगळ्या जगाच्या खिडक्या आमच्या घरामध्ये आमच्या मांडीवरच आहेत, लॅपटॉपवरती आहेत. तर ह्या सगळ्या जोपर्यंत हे कधी कोणी मी आज बघून त्याच्यावरचा त्या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही, कारण माझ्या संस्काराने, माझ्या विचाराने किंवा माझ्या वाचनाने मी स्वतःला इतकं कणखर बनवलं आहे की तिथे घडणारी घाणेरडी गोष्ट माझ्या मनावर परिणाम करत नाही. या मुलांना आपल्याला असं घडवायचं आहे की अशा प्रकारे कितीही वाईट गोष्टी घडल्या तरी ही मुलं ही कणखर राहतील, एक विशिष्ट विचार घेऊन चालतील, तरच आपल्याला बदल हवाय तो होईल. नाहीतर नुसतं चंगळवाद होईल, मजा होईल, बस बाकी काही होणार नाही. मला प्रेक्षकांना विचारायचं, इथे कोणी पालक प्रतिनिधी आहेत का या सगळ्या चर्चेत? कारण तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, तर पालकांचं मत प्रातिनिधिक स्वरूपात आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी एक शिक्षक आहे. मला मुकेश शर्मा सर आहेत त्यांचं खूप आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे जे 4 आदरणीय मान्यवर आहेत आणि त्यांचं जे ते हिरे आहेत आणि त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळतं आहे. त्यामुळे मला ह्या सह्याद्री वाहिनीचं आणि स्पेशली मुकेश शर्मा सरांचं खूप म्हणजे मनापासून आभार मानायचे आहेत मला. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकताय, तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात. एक शिक्षक म्हणजे तर 10 पालकांच्या बरोबरीचा आहे असं मी मानेन. तर आपण काय सांगाल या सगळ्यामध्ये पालकांची आणि शिक्षकांची भूमिका याविषयी काय वाटतं आपल्याला? शिक्षकांपेक्षा पालकांची भूमिका ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाची मला वाटते, कारण ते जरा मुलांवर जास्त प्रमाणात संस्कार घडवू शकतात. आणि त्याचबरोबर शिक्षकांचंही तेच काम आहे की मुलं आमच्या सानिध्यात जास्त वेळ असतात, तर त्यामुळे आमचंही तेच कार्य राहणार आहे की आम्ही ह्यांच्या मनावर चांगला इम्पॅक्ट टाकू शकतो. आपल्याकडे क्लासरूममध्ये जे क्लासरूम टीचिंग असतं त्याच्या पलीकडे अशा गोष्टींची आजूबाजूच्या वातावरणात जे काही घडत असतं त्याची चर्चा कधी होते का? किंवा तुम्ही मुलांपर्यंत ती चर्चेतून तुमचे विचार किंवा चांगले विचार, मूल्य पोहोचवण्याचा प्रयत्न करता का? हो, आम्ही नक्कीच आमचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण एक वेगळं असं जर झालं म्हणजे एक क्लासरूमच्या बाहेर जर अशी चर्चा जर व्हायला लागली तर ह्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट पडतो. म्हणजे अशा पद्धतीच्या व्यासपीठाची गरज आहे, गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मी सुद्धा एक शिक्षिका आहे आणि मला असं वाटतं की मी आत्ताच्या जनरेशनबरोबर एकदम छान कम्फर्टेबली मी त्यांच्याशी संवाद साधू शकते आणि मुलं समजून घेतात. माझ्या मते तरी ती व्यवस्थित समजतात, चांगलं वाईट त्यांना अगदी छान समजतात, स्वतःची मतं ती मांडू शकतात. आणि मला वाटतं पालकांपेक्षा शिक्षकांकडे ती जास्त वेगळ्या नजरेने म्हणजे पॉझिटिव्ह ह्यांनी बघतात ती मुलं. आणि पालकांना पण मैत्रीचं नातं असतं. आणि शाळांमध्ये वगैरे असे प्रोग्राम होतात, ॲडॉलसन्सचे हे म्हणजे लैंगिक शिक्षण वगैरे हे आम्ही देतो मुलांना आणि त्या ह्याच्यातून ती मुलं विचार करू शकतात आणि ही चांगली घटना आहे आमच्याकडे, आमच्या दृष्टिकोनातून. म्हणजे हे जे आता नवीन बदल शिक्षणामध्ये होत आहेत त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळतात? आहेत, नक्की आहेत. हां, मला असं वाटतं की ज्या बातम्यांमध्ये बलात्कारबद्दल दाखवतात तर त्याच्यावर सोल्युशन म्हटलं तर जे पुरुष बलात्कार करतात त्यांच्यावर असं ब्लर नाही दाखवायला पाहिजे, त्यांना पूर्ण ऑडियन्सला दाखवायला पाहिजे. तेव्हा ऑडियन्सच्या पण लक्षात येईल की जर आपण असं केलं तर आपला पण चेहरा जे म्हणजे कुठेतरी कठोर शासनाची गरज आहे जे अशा पद्धतीचे अत्याचार करतात. खूप महत्त्वाचा आणि योग्य मुद्दा. कसाबने किती जणांची हत्या केली पण त्याला असं ऑडियन्सच्या समोर नाही फाशी दिली, असं कुठेतरी लपून म्हणजे कुठेतरी फाशी दिली. तर त्याला असं पूर्ण ऑडियन्सच्या समोर त्याला फाशी द्यायला पाहिजे होती. कुठेतरी एक कठोर शासन हवं आणि त्याची दहशत इतरांना वाटली पाहिजे, ही गरज मुलांच्या बोलण्यातून नक्कीच दिसते. हां,
मला डिस्क्लेमरबद्दल बोलायचं आहे. डिस्क्लेमर देतात म्हणजे त्यांना माहिती आहे की ही गोष्ट बरोबर नाही आहे. मग जर त्यांना माहिती आहे ही गोष्ट बरोबर नाही आहे, मग डिस्क्लेमर देण्यापेक्षा ते काढलंच नाही तर किती बरं होईल. नक्कीच. आपण बोलतो की मीडिया हा चौथा आधार आहे डेमोक्रेसीमधला, पण या आधारामुळेच काही बायका स्त्रियांवरती त्रासदायक घटना होतात. त्या परत परत दाखवल्यामुळे काही वाईट प्रवृत्तीचे माणसं असतात ते त्यांच्यावरती इझिली टार्गेट करू शकतात की अशा प्रकारे आपला चेहरा जर दाखवतच नाही आहेत तर आपण यांच्यावरती काहीही करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अधिक एखादी घटना सांगून त्याचा विपरीत परिणाम होतो. हां, माझं म्हणणं डिस्क्लेमरबद्दल आहे. जर आपण सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ असं दाखवतो आहे, तर जर आयटम सॉंग्समध्ये असं का नाही दाखवलं जात की ही रियालिटीमध्ये अशी नाही आहे ही व्यक्ती, असं दाखवलं का नाही जात? म्हणजे ते आपल्याला भाग पाडतं की ही व्यक्ती अशीच आहे. आपण आपल्या मनात तेच विचार, आपला तोच माइंडसेट होऊन जातो. जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो की काही काही स्त्रिया पूर्ण चांगले कपडे घालून पण जाहिराती करतात, तरी देखील त्यांचा प्रोडक्ट चांगला विकला जातो. म्हणजे खूप लोक त्यांना हे देतात. मग असं कमी कपडे घालून त्यांना दाखवण्यामुळे प्रोडक्ट विकतं असं आहे का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं मेधा, तू या बाबतीत काय विचार करतेस, काय सांगशील तू? मला इतका आवडला त्याचा प्रश्न की काय बोलू असं झालं आहे मला. कारण माझ्या घरी पण माझे भाचे आहेत. कारण तेही मम्मी मला असं पाहिजे, मम्मी मला ते हिने घातलेलं ते पाहिजे, आणि मम्मी मला हे प्रोडक्ट पाहिजे, आणि अशा गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत घडतात. आणि मला तर एक मुद्दा अजून तुम्हाला सांगायचा आहे की लहान मुलांचा वापर जाहिरातीमध्ये इतक्या घाणेरड्या पद्धतीने केला जातो की त्यांना कुठल्या तरी मोठ्या काहीतरी विकायचं असेल तरी लहान मुलांचा वापर करून, कारण त्यांच्या आई वडिलांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या कुठेतरी जाहिरातींमधून प्रभावित होत असतात. म्हणजे माझ्या आई वडिलांनी कसं वागावं तर जाहिरातीतल्या आईबाबांसारखं वागावं असं तुम्हाला कुठेतरी नकळत वाटतंच ना. तुला काय म्हणायचंय? आता आपण ज्या ॲड्स बघतो की डिओ किंवा कुठले परफ्यूम्स विकायचे असतात, तर त्याच्यात पुरुषांच्या ॲड्स असतात. जेव्हा पुरुषांचे डिओज किंवा परफ्यूम्स विकण्याच्या ॲड्स असतात तर त्याच्यात असं दाखवलं जातं की ह्याने स्प्रे मारला आणि त्याच्यामागे 100 बायका धावायला लागल्या, तर या बायकांना त्याच्या मागे धावण्याऐवजी काही कामधंदा नाही. कधी त्या मुलाबद्दलच वल्नरेबल त्याचीच काळजी वाटायला लागते, याचं काय होणार आहे, इतक्या मुली त्याच्यावरती तुटून पडल्या. तर आपण या बाजूला पण न्याय देऊया. तू सांग. ते फक्त आकर्षित करतात की सपोज कुठला पुरुष ती ॲड बघतो, तो आकर्षित होऊन जातो, तर जसं तो स्टोअरमध्ये जातो घ्यायला परफ्यूम, तर त्याच्या मनात तेच असतं, अरे ही ॲडव्हर्टाईजमध्ये मी असं बघितलेलं, मग त्याला जास्त विचार करायला नाही लागत, तो लगेच चूज करू शकतो त्याला काय पाहिजे. बरं, आता या बाबतीत आणखीन एक मत आपण ऐकूया. मेल प्रोडक्ट्समध्ये फिमेल काम करतात, पण फिमेल प्रोडक्ट्समध्ये मेल का काम करत नाही? क्या बात आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या जाहिराती जे लोक बनवतात ते असं म्हणतात की आमचं उद्दिष्ट काय, आम्हाला हे प्रॉडक्ट विकायचं आहे, आणि मग ते जो खरेदी करणार आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या जाहिराती बनवतो. तुमच्या घरामध्ये कुठलं प्रॉडक्ट खरेदी केलं जाणार याचे निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या आईकडे असते का वडिलांकडे असते? निर्णय कोण घेतं, काय सांगाल? निर्णय तर माझी आईच घेते. क्या बात आहे. आणखीन कोणाचं काय मत आहे? कोणाच्या घरामध्ये आई घेते निर्णय की बाबा घेतात? माझ्या घरात पण आईच घेते. म्हणजे मला वाटतं आता चित्र बदललेलं आहे. आईकडे सुद्धा ती ताकद आहे की ती आता प्रॉडक्ट विकत घेणार आहे. कारण इतके दिवसाचं चित्र असं होतं की हे वडील ठरवत होते, आणि म्हणून जाहिरात बनवणाऱ्यांना असं वाटतं की त्या स्त्रिया जर असतील तर वडील आकर्षित होतील आणि ते गोष्ट घेतील. हां, आजच्या काळात स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागासलेली नाही आहे. जरी ती मागासलेली नाही, आणि जर ती असती तर आपल्यासमोर तुम्ही किंवा आपले पॅनलिस्ट नसते. क्या बात आहे. मला वाटतं ही आपल्या सगळ्यांना म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला दिलेली दाद आहे. प्रेक्षकांमधून आपण मत ऐकूयाच, पण त्याच्या आधी तुझं म्हणणं ऐकूया. प्रोडक्ट विकण्यासाठी म्हणून खूप आर्टिफिशियल ॲड्स बनवल्या जातात ज्या खूप इफेक्ट करतात, आणि हे बनवणारे खूप विसरतात की आपण जे दाखवतोय ते खूप इफेक्ट करतंय घरामध्ये.
जसं सिम्पल उदाहरण आहे की जसं आपण म्हटलो की आई ठरवते कुठलं प्रोडक्ट घ्यायचं, तर कुठल्याही वॉशिंग मशीनची ॲड बघा किंवा कुठल्याही प्रोडक्टची ॲड बघा जी म्हणतो ना आपण की वॉशिंग मशीन असो किंवा घरात उपयोगी पडणारे जे प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल ज्या खोट्या ॲड्स ज्या बनवल्या जातात त्या कुठेतरी आपणच बसून बघतो आणि म्हणतो यार असं होतं आहे ना, तर मग आपण हे प्रोडक्ट घेऊया. तर बेसिकली हे ॲडवाल्यांनी कुठेतरी लक्षात ठेवायला हवं की तुम्ही हर्ट करताय समोरच्याच्या भावना, कुठेतरी यु नो यू आर प्लेइंग विथ इट. हां, तुम्ही त्यांच्याशी खेळ करून त्याचा वापर तर करताय. हे कुठेतरी ॲडवाल्यांनी लक्षात ठेवायला हवं की तुम्ही जे दाखवताय ते रिफ्लेक्ट करताय घरामध्ये. बरं, मुकेशजी आपल्याबरोबर आहेत, दूरदर्शन केंद्राचे अपर महासंचालक, आणि त्यांची इच्छा आहे मत प्रदर्शित करण्याची. एक चीज़ जो यहाँ बहुत लोगों को नहीं मालूम होगी कि जो बहुत सारे एड्स ASCI एडवर्टाइजमेंट स्टैंडर्ड काउंसिल ऑफ इंडिया रिजेक्ट करती है हर साल, और वो पब्लिक को ये पता नहीं चलता है कि ये रिजेक्ट कब हुए, और पब्लिक उन एड्स को यूज़ करती रहती है या उन एड्स के थ्रू उस प्रोडक्ट को यूज़ करती रहती है जिसके बारे में उनको बताया था कि इसको सर में अगर आप डालेंगे तेल तो आपके बाल बढ़ जाएंगे, या चाय पीने से आपको फुर्ती आएगी, या जो भी चीज़ें, और वो कभी सामने नहीं आते आपके. ये वैसे ही होता है जैसे कि आपकी कल बदनामी कर दी और पेपर में आपको बहुत बड़ा बड़ा दिखा दिया फ्रंट पेज पे, जब बाद में गलती मालूम पड़ी तो लास्ट पेज पे छोटा छोटा लिख दिया, तो किसी को पता नहीं चला कि ये क्या हुआ. हर आदमी की जो रिकॉल वैल्यू है वो रह जाती है इसी बात की कि ओके ये ऐसा हुआ था, लेकिन ये गलत था, इसके बारे में पता नहीं चलता. मला वाटतं सर इथे अनेकांना कल्पना ही नसेल की जाहिरातीसाठी सुद्धा सेन्सॉरशिप असते. They continue to use the same product though the product has been asked कि इसको आप विड्रॉ करिए. You should not. So you have to be very careful also in choosing that. इसलिए मैं कोशिश कर रहा हूँ एक प्रोग्राम बनाने की, उसका टाइटल भी है कहाँ गए वो एड्स. थैंक यू. मला एक उदाहरण द्यायचं आहे. मी फिनेलच्या ॲडव्हर्टाईज बघतो, प्रत्येक ॲडव्हर्टाईज तर खूप असतात. तर असं नाही की एकच फिनेल आहे अख्ख्या जगात, 2-3 फिनेल असतात. एक फिनेलचा ब्रँड म्हणतो की वी किल 99.9% जर्म्स, आणि दुसरा पण तेच बोलतो. मग आपण तर बुचकळ्यात पडतो, काय कुठलं खरं. बरोबर आहे. आणि पण आजचा आपला जो मुद्दा आहे की यामधून स्त्रीचं चित्रण कशा पद्धतीने दिसतं त्याविषयी कुणाला काही सांगायचं आहे? आपल्या भारतीय संस्कृतीत 64 प्रकारच्या कला आहेत, जसे रांगोळी काढणे, गाणे, आणि ही 65वी कला आहे जाहिरात. तर त्याच्यात स्त्री देहाचा वापर का? आपण ॲनिमेशनच्या द्वारे सुद्धा जाहिरात बनवू शकतो ना. गरजेचं नाही आहे की स्त्रीला एक उपभोग्य वस्तू किंवा तिचं शरीर दाखवणं हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला प्रॉडक्ट विकायचं असेल तर तुम्ही इतर क्लुप्त्या ज्या आता आधुनिक काळानुसार उपलब्ध आहेत त्याचा वापर करा. मी एक जाहिरात पाहिलेली शेविंग क्रीमची, त्यामध्ये तो मुलगा शेविंग करतो, त्यामुळे ती मुलगी त्याच्या जवळ येते. शेविंग करून मुलगी जवळ येत असेल तर सगळे शेविंग करतील ना. मला वाटतं की पुन्हा एकदा तेच जे मालिकांच्या बाबतीत मालिका बनवणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ही पिढी खूप स्मार्ट आहे, ही पिढी खूप हुशार आहे, आणि त्यांना तुम्ही जुने साचे आणि जुने फॉर्म्युले करमणुकीचे वापरून त्यांचं मन रमवू शकत नाही. ते जाहिरातींच्या बाबतीतही खरं वाटतंय. हां, आजकालचं जग हे हुशार जग म्हणून ओळखलं जातं, म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की जसं दिसतं तसं नसतं. म्हणजे जे दाखवतात ते खरं नसतं, आपल्याला कळलं पाहिजे, कारण आपण आता एवढं हुशार झालो आहे. मनुष्याला एक हुशार प्राणी म्हणून आता ओळखू लागलो आपण, त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे जसं दिसतं तसं नसतं. पण असं होतं का, हा माझा प्रश्न आहे. हां मेघा, मला एक सांगायचं आहे. एक खरी गोष्ट घडली होती. माझ्या ग्रुपमधली एक मुलगी आहे, तर ती माझ्यापेक्षाही खूप काळी आहे, आणि तिने एक प्रोडक्ट पाहिलं होतं आणि कोणीतरी तिला सांगितलं होतं की हे या किमतीचं आहे. ते जवळजवळ 1,500-1,000 वगैरे होतं, आणि तेवढं तिचं मानधनही नव्हतं. तर कोणाचं तरी ऐकून तिने घेऊन आली आणि लावायला सुरुवात केली, आणि त्याच्यापेक्षाही तिचा चेहरा खराब झाला. म्हटलं हे तुला सांगितलं कोणी? जेव्हा मी तिला पाहिलं दुसऱ्यांदा, म्हटलं हे असं इथून मी आणलं आणि ते मी ॲडमध्ये पाहिलं होतं, आणि इतकं, कारण त्या ॲडमध्येही असंच दाखवलं गेलं होतं की तुम्ही हे लावल्यावर तुम्ही सुंदर दिसाल, तुमच्या रिंकल्स जातील आणि तुम्ही फेअर व्हाल, आणि इतके तुम्ही त्या भावनांशी खेळता. तुम्ही प्रत्येक मुलीच्या आणि प्रत्येक आईच्या, प्रत्येक माणसाच्या भावनांशी कळता तुम्ही. तर तुम्हाला एवढंही कळत नाही की आपण हे व्यक्ती सुंदर दिसणं हे त्यांचा कॉन्फिडन्स वाढवतं, आणि ते किती महत्त्वाचं असतं त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी किती महत्त्वाचं असतं. तर हे किती वाईट आहे. मला असं वाटतं की आता तू रंगाबद्दल सांगितलंस, तर हा फक्त ॲडचा प्रश्न नाही, हा आपल्या सामाजिकतेचा प्रश्न आहे. की मुलगी कशी पाहिजे, कुणालाही मुलाला विचारलं तो स्वतः कसा असो तो प्रश्न नाही आहे. मुलगी गोरी पाहिजे आणि शिडशिडीत पाहिजे, आणि बस तेवढं तिचं असलं की तिचं आयुष्य बनलं. मग आणि आता दुर्दैवाने किंवा काय की आता पुरुषांसाठी देखील फेअरनेस क्रीम्स आलेल्या आहेत. पण हा सगळा रंगांचा भेद कशाला? आपण ह्या प्रदेशातले लोक होते सावळेच असणार आहोत, त्यामुळे युरोपियन माणसं जर गोरवायची आपल्याला काही जरूर नाही आहे.
तर आता जाहिरातींचं बघितलं की मनावरती किती परिणाम होतो. आपली आई जशी घरामध्ये आहे, स्वयंपाक करते, काम करते, तिच्या अंगाला कदाचित हळदीचा वास येतोय, लसणीचा वास येतोय. इथे टी व्ही दाखवताना एक अतिशय सुंदर आई दाखवली जाते. मुलगा जाडा आहे, तो फ्रीज उघडतोय, एवढा मोठा जार ठेवलेला आहे सरबताचा, घाणेरडे हात आहे, तो तसाच पितो आणि आई कौतुकाने त्याच्याकडे बघते. तुमची आई कौतुकाने बघेल का की एक धपाटा घालेल की असा घाणेरड्या हाताने कशाला केला? तर आम्हाला सिरियलमधली किंवा जाहिरातीमधली आई हवी असते, पण धपाटा घालून आपल्याला सुधारणार नाही किंवा स्वच्छ राहा म्हणून सांगणारी आई आपल्याला नकोशी व्हायला लागते. हे कारण हे जाहिरात माध्यम अतिशय प्रभावशील माध्यम आहे. मागे एक आपली मैत्रीण आहे, तिला काही सांगायचंय. मला तर नाही वाटत की आपल्याला जी सिरियलमधली आई आहे तीच हवी. आपली आई आपल्यासारखीच आपल्याला हवी ना, तर आपण ती कधी असं नाही बघायला हवं की सिरियलमधली आई आपल्याला हवी, असं कधीच वाटायला नको. नाही, बरोबर आहे, तुझा मुद्दा बरोबर आहे. पण काय ही माध्यमं इतकी प्रभावी आहेत. आता जसं मेघाने उदाहरण दिलं की हे आपल्यालाही कळतं की गोरं दिसलं म्हणजे आपण सुंदर झालो असं नाही, पण जेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा ती जाहिरात दिसते तेव्हा कुठेतरी आपल्याला मोह होतो की लावून तर बघूया, गोरे झालो तर. पण त्याचा जर परिणाम झाला नाही तर एखाद्या मुलीच्या बाबतीत अतिशय गंभीर समस्या यामुळे उभी राहू शकते. कारण हे या माध्यमाचं सामर्थ्य आहे की ते अतिशय प्रभावशाली आहेत. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? आता जसं मेघना मॅमनी सांगितलं तसंच मी एका माणसाची हकीकत सांगू इच्छिते आणि त्यांनी खरोखरच खूपच चांगलं उत्तर दिलं या असल्या प्रकारच्या ॲडवर. तो म्हणजे त्यांनी एक ड्यू वापरला. त्या ड्यूच्या ॲडमध्ये असं लिहिलेलं की मुली आकर्षित होतात, म्हणून तो 5 वर्षांपासून ती ड्यूचा जो ॲड होता ते फॉलो करत होता आणि सगळे त्यांनी बिल्स सगळे गोळा केलेले ड्यूजचे. आणि नंतर आता 5 वर्ष झाल्यानंतर आता तो कोर्टात त्या ड्यूच्या विरुद्ध केस लढतोय की मला हे सगळे पैसे परत पाहिजेत, मला एक पण मुलगी आकर्षित झाली नाही आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण या जाहिराती बघत असताना आपण नुसतं प्रेक्षक नाही आहोत, आपल्या हातामध्ये काही गोष्टी आहेत. जशी ग्राहक पंचायत सारखी एक फार मोठी मोहीम आपल्याकडे आहे आणि ज्या मोहिमेचा आपण वापर करायला पाहिजे. आणि जे तुम्ही मगाशी म्हणत होतात की आम्ही काय करू शकतो, आम्ही आमच्या आईवडिलांना सांगू शकतो की या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, या मालिका बघू नका. त्याचप्रमाणे आपल्याकडे अशा काही गोष्टीसुद्धा आहेत, ग्राहक पंचायत असेल किंवा अशासारख्या काही चळवळी आहेत ज्याचा आपण भाग होऊ शकतो. आपण असं काय बघितलं सिरियलवर तर खाली डिस्क्लेमर येतं, तुम्हीच म्हटला, तर मग ॲडच्या वेळी असं काय येत नाही? ॲड्सच्या वेळी डिस्क्लेमर येतो पण तो इतका फास्ट येतो की आपल्याला दिसतच नाही. मी एक ॲड बघितलेली ज्याच्यामध्ये एक मुलगी पण डिओ वापरतात आणि दोघंही म्हणजे त्याचा वास चांगला येतो म्हणून डिओ वापरतात आणि त्या मुलं आकर्षित होतात एकमेकांच्या, म्हणून ते लोक ते डिओ कशाला वापरतात? बरोबर आहे. मग आता मला एक प्रश्न आहे साधा की आपण एकमेकांकडे आकर्षित होणं, आपल्याला एकमेकांशी मैत्री करायचं असेल, नवीन नातं जोडायचं असेल, यामध्ये सुवास हा एकच फॅक्टर असतो का? इतर कितीतरी फॅक्टर्स असतात. मग याचा विचार आपण स्वतः मला वाटतं करायला हवा, जाहिरातींच्या भूलथापानं बळी न पडता. मागे एक मैत्रिणीला बोलायचं आहे. हां, मला बोलायचं आहे, हे ॲड जसं फिल्मसाठी सेन्सर बोर्ड असतं, मग हे ॲडसाठी सेन्सर बोर्ड का नसतं? त्यांच्यासाठी हे मला वाटतं मुकेश याविषयी आपल्याला अधिक तज्ज्ञ माहिती देऊ शकतील. सेंसर बोर्ड है ऐड के लिए, लेकिन फिल्म सेंसर में प्री सेंसरशिप और ऐड में पोस्ट सेंसरशिप. दैट मीन्स जो एडवर्टाइजिंग स्टैंडर्ड काउंसिल ऑफ इंडिया है, जैसा मैंने बताया, वो एड्स देखते हैं, बाद में जब कोई शिकायत करता है, कंप्लेन करता है, फिर विड्रॉ हो जाते हैं, लेकिन आपको पता नहीं चलता है कि विड्रॉ हुआ कि नहीं हुआ. आणि मला वाटतं जी हानी व्हायची असते ती आधीच झालेली असते, कारण ती पाहून ज्यांना प्रभावित व्हायचं असतं ते प्रभावित झालेले असतात. पण मला वाटतं या सगळ्या चर्चेचं फलित काय, तर समाजाचं चित्र दिसतं असं म्हणून आपण सुरुवात केली, पण हे समाजाचं चित्र बदलवण्याची ताकद सुद्धा प्रसारमाध्यमांकडे आहे आणि ती ताकद त्यांनी सकारात्मकरित्या वापरली पाहिजे. जर जे लोक ह्या मालिका बनवत आहेत, चित्रपट बनवत आहेत, जाहिराती बनवत आहेत, ते जर ही ताकद सकारात्मकरित्या वापरणार नसतील तर आपण प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी कमवायला पाहिजे. आपण प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना आपल्या रिमोट कंट्रोलचा योग्य वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गरज असेल तर कुटुंबामध्ये एकत्र हा टी व्ही पाहिला जातो किंवा एकत्र जाऊन चित्रपट पाहिला जातो, त्या कुटुंबामधला संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. आई मुलगी, वडील मुलगा किंवा पालक आणि त्यांचं नातं हे जितकं सुदृढ असेल तितकी एक चांगली अभिरुची घरामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसेल. जसं वाईट घडतंय तसं चांगलं सुद्धा घडत असतं आणि हे चांगलं आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. ही जर जबाबदारी प्रसारमाध्यमं पार पाडत नसतील तर आपल्या आईवडिलांनी, आपल्या शिक्षकांनी ती पार पाडली पाहिजे. आणि माझी नक्कीच खात्री आहे की आजचा हा कार्यक्रम पाहत असताना आपण काहीतरी चांगलं नक्की याच्यातून घेतलं असेल आणि यापुढे जाऊन जेव्हा आपण करमणुकीकडे बघत असू तेव्हा
अधिक सजगपणे बघू, अधिक डोळसपणे बघू आणि जर असं झालं तर तेच या कार्यक्रमाचं फलित आहे. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.